नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महसूल खात्यामार्फत जे काही प्रकरणं चालवले जातात त्या प्रकरणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय दबाव, बऱ्याचशा गोष्टीचा दबाव टाकताना निकाल दिले जातात. हे निकाल कुठल्याच कायदेशीर गोष्टीवर आधारित नसतात. बऱ्याचशा गोष्टी भ्रष्टाचार करून हे निकाल दिले जातात. महसूल खातं याच्या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे की ह्या गोष्टी बऱ्याचशा तक्रारी शासनाकडे जात होत्या महसूल अधिकाऱ्याच्या. महसूल अधिकारी कुठलाही स्वतःची बुद्धी न वापरता आणि कायद्याचा वापर न करता सर्रास चुकीचे निकाल देत होते. याच्यावरती काहीतरी त्यांना मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक सूचना देणं गरजेचं होतं. या संदर्भामध्ये आता काय केलेलं आहे, महसूल खात्याने काय केलेलं आहे, याची एसओपी जाहीर केलेली आहे. निकाल कसा द्यायचा, प्रकरण दाखल झाल्यापासून ते प्रकरणाचा निकाल देईपर्यंत सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ही जी काही एसओपी आहे ही जवळपास 37 पेजेसची एसओपी आहे. त्याच्यामुळे सविस्तर सगळ्या 37 पेजेसच्या संदर्भात सांगणं शक्य नाही, पण याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ही एसओपी आल्याच्या नंतर आता याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये महसूलकडे चालणारे प्रकरण आहे. महसूलकडे चालणारे प्रकरण म्हणजे काय, जेवढे काही प्रकरण तहसीलदार, एसडीएम, कलेक्टर आणि विभागीय आयुक्त म्हणजे कमिशनर यांच्याकडे कुठलंही प्रकरण असेल, कुठल्याही कायद्याखालचं प्रकरण यांच्याकडे चालणारे सगळे प्रकरण म्हणजे सगळे अर्धन्यायिक प्रकरण या संदर्भामध्ये ही एसओपी त्यांना लागू आहे. सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं प्रक्रिया करायची, कशा पद्धतीने कारवाई करायची या एसओपीच्या संदर्भामध्ये एसओपी मार्फत दिलेले. अधिकाऱ्याने काय करायचं, पक्षपाती निर्णय देऊ नये, कुठल्या राजकीय दबावाला बळी पडू नये, स्वतःची बुद्धी वापरायची, कायद्याचा योग्य वापर करायचा, कायद्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या त्या सगळ्या गोष्टी पाहून न्याय निर्णय द्यायचा, असे बरेचसे याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना केलेले. त्या मार्गदर्शक सूचना आपण थोडक्यामध्ये याच्यामध्ये सविस्तर बघणार आहेत. सगळ्यात अगोदर ही एसओपी जी आहे 14 मे 2026 ला शासनाने जाहीर केलेली आणि ती गरजेची होती, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनमानी कारभार जिल्हाधिकारी, कलेक्टर, तहसीलदार, एसडीएम यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता व्हायची. याच्यामध्ये निकाल कशाही पद्धतीने द्यायचा, कुठलेही त्याला तर्कसंगत नाही, कुठलेही मुद्दे निश्चित न करता सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने निकाल दिले जायचे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता ही एसओपी दिलेली. ही एसओपीचा मुख्य उद्देश काय माहितीये का, अर्धन्यायिक प्रक्रिया पारदर्शक करणे. म्हणजे ही जी काही आहे ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एसओपी आहे. नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन करणे म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या प्रकरणामध्ये सहज कुणी बघितल्याच्या नंतर कळेल की कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं आहे. असं असताना सुद्धा ज्याचं खरं आहे त्याच्या बाजूने निकाल न देता समोरच्या बाजूने निकाल देणं याला भ्रष्टाचार म्हणतात. अशा पद्धतीचा नैसर्गिक न्याय तत्वाचं उल्लंघन करून जर निकाल न देणं या संदर्भात त्याच्यामध्ये त्याचं पालन करणं हे याच्यात एक उद्दिष्ट दिलेलं आहे. निर्णयाची गुणवत्ता वाढवणं, त्याच्यानंतर प्रकरणाचा जलद निपटारा करणं म्हणजे विशिष्ट टाइम लिमिट दिलेले की एवढ्या दिवसामध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. डिजिटल प्रणालीचा वापर करणं, जे काही ऑनलाईन आता पोर्टल आलेलं आहे जसं की जिल्हा कोर्टामध्ये, तसंच पोर्टल ई-क्यूज म्हणून त्या ठिकाणी पोर्टल आलेलं आहे की सगळ्या पक्षकारांना त्या संदर्भात आपल्या प्रकरणात काय चालू आहे, निकाल काय झाला या संदर्भात माहिती मिळेल. या दृष्टिकोनातून डिजिटल प्रणालीचा वापर वाढणार आहे आणि नागरिकांना सुलभ होईल. या सगळ्या गोष्टीसाठी ही एसओपी जाहीर केलेली. आता नैसर्गिक न्याय तत्वाची मुख्य तत्व काय आहे, निष्पक्षता. म्हणजे जो काही निकाल देणारा जिल्हाधिकारी, एसडीएम, कलेक्टर आहे त्यांनी कुठल्याही एका पक्षाचा बाजू न घेता निष्पक्ष निकाल द्यायचा आहे. कागदपत्रावरून आणि गुणवत्तेवर निकाल द्यायचा आहे. अधिकारी पक्षपाती नसावा. स्पष्ट याच्यात दिलेलं आहे की कुठल्याही अधिकारी कुठल्याही याच्यात पक्षपातीपणा करता कामा नये, जो की आतापर्यंत आपल्याला महसूल खात्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणे बघायला मिळतो. बऱ्याचशा प्रमाणामध्ये राजकीय दबाव तंत्र वापरून किंवा आर्थिक देवाणघेवाण करून निकाल दिले जातात. ही सगळ्यात महाराष्ट्रामधील ही गोष्ट आहे, ही काही लपवायची गोष्ट नाही. त्याच्यानंतर वैयक्तिक हितसंबंध नसावेत. त्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीचे कुठलेही वैयक्तिक हितसंबंध नसावे. दोन्ही बाजू ऐकणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दोन्ही पार्ट्यांना ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय देण्यात येऊ नये. म्हणजे त्या दोन्ही पार्टीला त्याची बाजू मांडण्याची संधी देणं गरजेचं आहे. आता कारणयुक्त आदेश म्हणजे आदेश दिला जातोय फक्त द्यायचं म्हणून द्यायचं अशा पद्धतीने, त्याच्यात कारण सुद्धा देणं गरजेचे की अशा पद्धतीचे मी निकाल का देतोय, आणि निकालाचे कारण निर्णय दिला हे स्पष्ट लिहिणे आवश्यक आहे.
त्याच्यानंतर बघा अर्ज अपील दाखल करण्याची प्रक्रिया, हे तर वकील, तुम्ही जर वकील लावला असेल तर त्या पद्धतीने करून घेतात की अर्ज कशा पद्धतीने, ती एक प्रोसिडिंग दिलेली आहे की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या पाहिजे, त्याच्यामुळे ते काही तुमच्या एवढं इम्पॉर्टंट नाहीये. त्याच्यानंतर शपथपत्र सत्यापन वगैरे ते वकील साहेब त्या तुमच्या प्रकरणासोबत जोडून देणार आहे. नोटीस बजावणी कशी होणार आहे, आरपीडी बंद झालेले सध्या, त्याच्यामुळे स्पीड पोस्टाद्वारे नोटीस पाठवणं गरजेचं राहणार आहे. नोटीस योग्य पत्त्यावरच पाठवली गेली पाहिजे किंवा आवश्यक आहे. वृत्तपत्रात प्रसिद्धीद्वारे नोटीस देता येते, म्हणजे जर एखाद्या वेळेस जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी पत्त्यावर आढळून आला नाही, जर तो आढळून येत नसेल, त्याचा पत्ता माहित नसेल, तर तुम्ही न्यूजपेपर मध्ये सुद्धा त्याला नोटीस तामिळसाठी जाहीर प्रकटन देऊ शकता. आता विलंब माफीच्या संदर्भात सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. मुदतीनंतर अर्ज केल्यास स्वातंत्र्य विलंब माफीचा अर्ज त्याच्यासोबत जोडणारे हे वकील साहेब करून घेतात. प्रथम विलंब माफीवर निर्णय घेणे बंधनकारक, अधिकाऱ्याला सगळ्यात अगोदर प्रकरणात पुढे जायच्या अगोदर विलंब माफीचा अर्ज निकाली काढणं गरजेचं आहे. प्रत्येक कायद्यात विलंब माफीची तरतूद आहे का हे तपासणे आवश्यक आहे. तुम्ही अपील ज्या कायद्याखाली केलेली आहे त्या कायद्यामध्ये विलंब माफीची काही तरतूद आहे का हे सुद्धा महत्वाचं आहे. जर त्या कायद्यात विलंब माफी तरतूद असेल तर तुम्हाला तशा पद्धतीचे अर्ज देता येणार नाही. त्याच्यामुळं ती गोष्ट त्याच्यात त्या कायद्यामध्ये तरतूद पाहिजे. जसे की जे काही महसूल संहिता आहे, महसूल संहितेचे 251 मध्ये विलंब माफी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कुळ वहिवाट कायदा आहे एक, त्याच्याऐवजी कलम 79 मध्ये लिमिटेशन ऍक्ट लागू होतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मुद्रांक कायद्यात विलंब माफी नाहीये. जर मुद्रांक कायद्यात जर विलंब माफीचं प्रकरण आलं तर त्या ठिकाणी विलंब माफीची तरतूद नाही, त्याच्यामुळे ते होणार नाही. पक्षकार जोडणे आणि काढणे, प्रकरणाशी निगडीत असणारे पक्षकार, जर एखाद्या वेळेस अपील दाखल करताना त्याच्यात आवश्यक पक्षकार जोडले नाही तर ते जोडण्याचा अधिकार दिलेला आहे, किंवा अनावश्यक पक्षकार जोडले तर ते काढून सुद्धा टाकता येतात. अशा पद्धतीचं सुद्धा याच्यात तरतूद करण्यात आलेली, म्हणजे ही एक प्रक्रियाचा भाग आहे. सुनावणी संदर्भातील नियम काय आहेत, आठवड्यात किमान 2दा सुनावण्या घ्यायच्यात, वारंवार तहकूब टाळणे, म्हणजे वारंवार इकडचं काम आलं तिकडचं काम आलं, आज सुनावणी रद्द करण्यात आली, ह्या गोष्टी चालणार नाही. आता या ठिकाणी सुनावणी सहजासहजी तहकूब करता येणार नाही. जास्तीत जास्त एकदाच तहकूब करता येईल, म्हणजे जास्तीत जास्त फक्त सुनावणी एकदा तुम्ही पुढे ढकलू शकता. पुढील सुनावणी 1 ते 2 आठवड्यात ठेवणे आवश्यक. अशा परिस्थितीमध्ये ती सुनावणी 1 ते 2 आठवड्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता अपील आणि पुनर्विलोकन, म्हणजे एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध जर अपील करायचे असेल तर काय, कोणत्या कायद्याखाली अर्ज करीत आहे ते स्पष्ट लिहावे. तुम्ही कुठल्या कायद्याखाली अर्ज करत आहात त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यात संक्षिप्त घटनाक्रम जोडणं गरजेचं आहे. सगळ्या कॉप्या त्याच्यासोबत जोडणे आवश्यक आहे. आणि डाक खर्च जोडणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे जे काही नोटीस समोरच्या पार्टीला पाठवणार आहे त्या संदर्भात तुम्ही तिकिटामार्फत ते डाकचे पैसे त्या ठिकाणी तिकीट जोडू शकता, म्हणजे त्या ठिकाणी ते स्वतः नोटीस काढतील, पण तुम्हाला तो खर्च जोडणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात बऱ्याचशा प्रकारामध्ये काय होतं माहितीये का, खालचा निकाल लागल्यानंतर वर जाऊन लगेच स्थगिती घेतल्या जाते. अशा परिस्थितीमध्ये आता स्थगितीसाठी स्ट्रिक्ट नियम आलेले आहेत. आता स्थगिती जर घ्यायची असेल तुम्हाला तात्पुरती खालच्या निकालाच्या विरुद्ध, तर सगळ्यात पहिले 3 गोष्टी तुम्हाला त्याचं पालन करावं लागणार आहे. एक तर प्रथमदर्शनी तुमची केस सिद्ध झाली पाहिजे तुम्हाला स्थगिती देण्यासाठी. दुसरी गोष्ट, सोयीचा समतोल पाहिजे दोन्ही बाजूचा. त्याच्यानंतर अपूरणीय नुकसान, म्हणजे असं नुकसान जे की सहजासहजी भरून निघणार नाही, किंवा असं नुकसान जे की आर्थिकदृष्ट्या भरून काढता येणार नाही, असं जर नुकसान होत असेल तर अशा परिस्थितीमध्येच जो काही वरचा अपिलेट अधिकारी आहे तो अधिकारी या ठिकाणी स्थगिती देऊ शकतो. स्थगिती अधिकारी नसताना स्थगिती देता येत नाही, अधिकार नसताना स्थगिती देता येत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीला अधिकारच नाहीये अशा परिस्थितीमध्ये त्याला स्थगिती देता येत नाही. आदेश कसा असावा, सगळ्यात महत्वाचा, आदेश कसा करायचा, त्याच्या प्रकरणाचा क्रमांक, पक्षकाराची नावे, कायद्यात हे सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहे अधिकाऱ्यांना करायसाठी दिलेले, या सगळ्या गोष्टी त्या आदेशामध्ये आल्या पाहिजे. ह्या जर गोष्टी आल्या नाही, जर तुम्ही जर असा आदेश केला तर तो आदेश सुद्धा बेकायदेशीर होणार आहे. त्याच्यात अपील करण्यासाठी जी मुदत आहे ते सुद्धा त्याच्यात टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिजिटल स्वाक्षरी आहे, आता ऑनलाईन आलेलं आहे सुद्धा, महसूलकडे जे प्रकरण चालते ते सुद्धा ऑनलाईन QJ कोर्टवरती तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती आता सगळ्या आदेश डिजिटल सहीने अपलोड करणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची की जे बऱ्याचशा महसूलच्या प्रकरणामध्ये घडतं, राजकीय हस्तक्षेप. याच्यात राजकीय हस्तक्षेपासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आमदार, खासदार, राजकीय कार्यकर्त्याचे अर्ज स्वीकारू नयेत. एखाद्यानं शिफारस केली की बाबा या प्रकारामध्ये अशा पद्धतीने निकाल द्या, किंवा फोनद्वारे कशाहीद्वारे, याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही. ते पक्षकार असल्यासच विचार होईल. जर ते स्वतः जर पक्षकार असेल त्या प्रकारामध्ये तर त्यांचं म्हणणं रेकॉर्डर घेतलं जाईल. त्याच्यानंतर बघा,
जे काही गौण खनिजचे प्रकरण आहे, वाळू मुरुमचे जे प्रकरण आहे, त्याच्यात पंचनामा सक्षम अधिकाऱ्यानेच करावा. जर पंचनामा करण्याचा अधिकार ज्या अधिकाऱ्याला त्यांनीच करावा. जर त्याच्या खालचा जर अधिकाऱ्याने पंचनामा केला तर कायदेशीर नाही. शक्यतो ड्रोनने मोजणी करण्यात यावी. म्हणजे पंचनामा करताना त्याचा ड्रोन वगैरे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं करण्यात यावं. संबंधित व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक. ज्या ठिकाणी पंचनामा करतात त्या ठिकाणी तो व्यक्ती सुद्धा असणं आवश्यक आहे. कलम 20 जे काही जमीन महसूल संहिता कलम 20 सब क्लॉज 2 याची चौकशी जी आहे ही खूप महत्वाची. याच्यात बऱ्याचशा प्रमाणामध्ये अधिकारी काय करत होते, सगळे प्रकरण सुनावणी करतात. शासन व व्यक्ती यांच्यामधील हक्क वादासाठी हे प्रकरण फक्त शासनाचा आणि एक खाजगी व्यक्ती आणि एक शासन यांच्यामध्ये जर प्रकरण असेल तरच जिल्हाधिकारी आणि ते प्रकरण सुनावणी घ्यायची आहे. जर दोन खाजगी व्यक्तील प्रकरण असेल तर या कलमाखाली कुठली चौकशी करता येणार नाही अशी स्पष्ट याच्यामध्ये सूचना देण्यात आली आहे. अशी प्रकरण बरेचसे घडत होती की दोन व्यक्तीने त्याच्यावरती दावा केला आणि त्याची सुनावणी जिल्हाधिकारी घेत आहेत. तर अशा पद्धतीचं करता येत नाहीये. जर सरकारचा आणि खाजगी व्यक्तीमध्ये जर वाद असेल तरच सुनावणी घेता येते. सगळ्यात जास्त प्रकरण जे उद्भवले होते ते 155 खाली, जमीन महसूल अधिनियम 155 खाली जे काही दुरुस्तीसाठी वापरलं जातं, सगळ्यात जास्त वापर जर झाला असेल, चुकीचा वापर झाला तर ह्या कलमात झालेला. याच्यात लेखन प्रमाण दुरुस्ती याच्यामध्ये फक्त काय गोष्टी करता येईल माहितीये का, याच्यात ज्या चुका झालेल्या आणि नजर चुकीने झालेले त्याच चुका दुरुस्त करता येतात. ह्या चुका काय, एकतर पहिली गोष्ट टायपिंग मध्ये चूक होऊ शकते एखाद्या वेळेस, ती दुरुस्त करता येईल. नाव जर चुकलं असेल तर नाव दुरुस्त करता येईल. क्षेत्र जर चुकलं असेल तर उदाहरणार्थ एखाद्याचा फेरफार घेताना त्याचं खरेदी खत 1 हेक्टरचं आहे आणि त्याच्यामुळे 2 हेक्टर जर लावला असेल तर ते 1 हेक्टर कमी करता येते. पण त्याच्याकडे जर कायदेशीर डॉक्युमेंट 1 हेक्टरचा असेल तर 1 हेक्टर त्याचं लावणं कंपल्सरी आहे. असं नाही की 1 हेक्टरच्या ठिकाणी ते कमी लावल्या पाहिजे. आणि हे मुद्दाम करतात महसूल अधिकारी, हे आपल्याला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे क्षेत्र दुरुस्ती जर असेल तर अशा पद्धतीच करता येईल. त्याच्यानंतर गट नंबर जर चुकीचा असेल तर गट नंबर त्या ठिकाणी दुरुस्त करता येते. यासाठीच वापरता येते, मालकी वाद सोडण्यासाठी नाही. कुठलाही मालकीचा वाद 155 खाली सोडवता येत नाही किंवा तो त्यांना अधिकार नाही. त्याच्यानंतर शेत रस्त्याच्या संदर्भात जर प्रकरण असेल तर शेत रस्त्या संदर्भात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 वेगवेगळे कायदे, एक जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोडचे कलम 5, हे दोन्ही कायदे वेगवेगळे. आता 143 कशासाठी आहे, नवीन शेत रस्त्यासाठी वापरण्यात यावा. त्याच्यानंतर मामलेदार कोड कायदा कलम जो काय जुना रस्ता अडवला असल्यास तो खुला करण्यासाठी वापरण्यात यावा. कारण की बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा तहसीलदार यांना नेमकं कुठलं कलम कुठल्या गोष्टीसाठी लागू होतं ह्याच माहित नाही. बऱ्याचशा ठिकाणी कायदा त्यांना कळत नाहीये. त्याच्यामुळं अर्ज 143 केला तर कलम 5 खाली निकाल देतात किंवा कलम 5 खाली अर्ज केला तर 143 खाली निकाल देतात. असे प्रकरण बरेचसे घडले. त्याच्यामुळे त्याच्या स्पेसिफिक या एसओपी मध्ये टाकावं लागलं की जुना रस्ता असं अडवला असेल तर 5 खाली अर्ज घ्यायचा आणि नवीन असेल तर 143 घ्यायचा. दरखास्त असेल, वाटप प्रकरण असेल, म्हणजे दरखास्त म्हणजे वगैरे कोर्टाचे प्रकरण असेल, कोर्टानं जर वाटणी पत्र केलं असेल त्या संदर्भात त्याच्यामध्ये दिलेले. जर अशी जर दरखास्त असेल, न्यायालयाच्या प्राथमिक हुकुमनामा तहसीलदाराकडे 7 दिवसात पाठवणं गरजेचं आहे. 3 महिन्यात कारवाई पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण की उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा वेळेस अशा हजारो प्रकरण दरखास्तचे जे काही अंमलबजावणी करण्यासाठी वाटणीचे प्रकरण प्रलंबित आहे सरकारकडे, त्याच्यावर कारवाई होत नव्हती. त्या संदर्भात ही सुद्धा तरतूद करण्यात आलेली. आणि असं करताना सगळ्यात महत्वाचे तुकडेबंदी कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे. भलेही एखाद्या न्यायालयाने निर्णय दिला असेल तुकडेबंदी, आणि जर असा तुकडा पडत असेल की जो तुकडा बंदी कायद्याचं उल्लंघन करतोय, तर अशा परिस्थितीमध्ये त्याच कायद्यात तरतूद दिलेली आहे की तुकडा न पडता कशा पद्धतीनं वाटणी करता येईल या गोष्टी बघायच्या. आणि जर असं होत नसेल तर ते प्रकरण परत दिवाणी न्यायालयाकडे वर्ग करायचा अशी सुद्धा याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे. शासन निर्णयाचे प्रत्यक्ष परिणाम काय होणार आहे, नागरिकांना जलद प्रकरण निकाली निघणार आहे. त्याच्यानंतर पारदर्शक प्रक्रिया होणार आहे. त्याच्यानंतर कारणयुक्त आदेश म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकून आणि गुणवत्तेवर निकाल देणं त्या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे. ऑनलाईन माहिती उपलब्ध होणार आहे. महसूल अधिकाऱ्यावर जबाबदारी काय राहणार आहे, वेळेस सुनावणी घेणं, कायद्याचं काटेकोर पालन करणं, निष्पक्ष निर्णय देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. निष्पक्ष निर्णय बऱ्याचशा ठिकाणी दिले जात नाही, तर हे गरजेचं आहे. आणि डिजिटल कामकाज होणार आहे. अत्यंत महत्वाची कलम याच्यामध्ये दिलेलं आहे. विलंब माफीसाठी 251 दिलेलं आहे संहितेचं. स्थगिती जर असेल तर 256 आहे. नोटीस 230 खाली दिली जाते. शेत रस्ता असेल 143 खाली. लेखन प्रमाद असेल जे काही दुरुस्तीसाठी असेल 155 असतं. आणि हक्क चौकशीसाठी कलम 20 सब क्लॉज 2 मध्ये दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या याच्यामध्ये दिलेले.
आता ह्या गोष्टी ज्या सांगितल्या मी ह्या थोडक्यात सांगितलेल्या, कारण की ही एसओपी जी आहे खूप मोठी आहे, 37 पेजेसची. तुम्ही सविस्तर जोपर्यंत वाचणार नाही याच्यात अजून याच्यात बऱ्याचशा गोष्टी डिटेल मध्ये दिलेले, परंतु ह्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सांगणं शक्य नाही, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे ती जी काही पीडीएफ आहे मी एसओपीची, ती पीडीएफ तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये खाली देत आहे, त्याची लिंक देत आहे, त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही ती सविस्तर वाचा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीची माहिती होईल. त्याच्यामुळे ह्या पीडीएफ साठी तुम्हाला ह्या जो काही व्हिडिओ फेसबुकवर किंवा मी युट्यूबवर टाकणार आहे त्याच्या कमेंट बॉक्स मध्ये जी लिंक देतो त्याच्यावर ती डाउनलोड करायची आणि तुम्ही वाचायची आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर एसओपी आलेली आहे, जी काही महसूल किंवा अर्धन्यायिक प्रकरणासंदर्भात त्याची सविस्तर माहिती सांगितलेली. बघा, तुम्ही नवीन असाल अजूनच आपल्या फेसबुकला जर फॉलो करणं असेल तर फॉलो करा, युट्यूबवर जर बघत असेल तर कायद्याचं बोला या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.